आणि थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत. चांगली गोष्ट आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवरती महाराष्ट्राचा प्रभाव असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने जर विरोधी पक्षनेते येत असतील त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ते काल काहीतरी कागद घेऊन आले होते आणि गृहसचिवांना भेटले, अशा बातम्या तुम्ही दाखवल्या. दाखवू द्या. नाही, काहीतरी कागद नाही साहेब, गंभीर कागद. काही गंभीर नाही. कागद, त्यांच्या हातातले कागद विरोधी पक्षाच्या गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवणार. अहवाल आहे. त्या अहवालामध्ये आहे ना, काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, तो अहवाल नीट वाचावा तुम्ही सगळ्यांनी. त्या अहवालामध्ये सरकारला अडचणीत आणेल किंवा सरकारने काही चुकीचं केलं असं कोणतीही ओळ नाही. सरकारमध्ये काही अधिकारी असू शकतात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे, त्यांनी काही कागद बनवले असतील चांगल्या हेतूनं, सदहेतूनं, आणि त्या कागदाची काय दखल घ्यायची मुख्यमंत्री ठरवतील. पण तो जो काय बॉम्ब वगैरे घेऊन इथे विरोधी पक्षाचे नेते आले होते आपल्या सगळे, तो भिजलेला लवंगी फटाका आहे बरं का. तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वात सुद्धा नव्हती. आम्ही शोधत होतो कुठे स्फोट झाला दिल्लीत, कुठे स्फोट झाला दिल्लीमध्ये, किंवा दिल्लीच्या स्फोटाचे महाराष्ट्रामध्ये काय पडसाद उमटतात का. तसं काही नाहीये. काय ते सध्या बंगालमध्ये चालू आहे ना, काय खेला होबे, तसं महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये खेला होबे सुरू आहे. वो खेला होबे जो चलता है, वो खेला होबे में महाराष्ट्र का जनता का मनोरंजन अच्छा हो रहा है और उसके लिए कोई मनोरंजन टैक्स, एंटरटेनमेंट टैक्स देने की भी जरूरत नहीं. टैक्स देऊ द्या ना. क्या है सीबीआई इंक्वायरी, क्या होता है. अनेक अधिकाऱ्यांची नावं आहेत, अनेक अधिकाऱ्यांचं फोन संभाषण आहे टेप झालेलं. असं काही नाहीये. मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही अधिकाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारे आक्षेपार्ह संभाषण झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचं गृह खातं, राज्याचे मुख्यमंत्री हे त्या संदर्भात तपास करायला, निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्यासाठी केंद्रात याची गरज नाही. महाराष्ट्रातला विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेले आहेत. ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी त्यांच्याकडला संपूर्ण जो काय डेटा फाटा जो काय आहे बरं का, ती पुढलं वाक्य वापरणार नाही, तर ते घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. महाराष्ट्रात आपल्या घरातल्या गोष्टी असतील त्या, पण त्यात काही दम नसल्यामुळे ते दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमध्ये अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वाट लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. ते फुटत नाहीत, सोडून द्या. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने न पाहता एक गंमत म्हणून पाहतो. आणि आता पुढला त्यांचा सिनेमा कोणता बनवतायत आणि कोणता सिनेमा पडतोय हे पाहतो. बघा कुठे जाऊ द्या. नंबर 1, ज्या परमवीर सिंग यांच्या पत्रावरून हा सगळा गोंधळ सुरू आहे, त्या परमवीर सिंग यांच्याच आग्रह खातर आणि मागणीवरून महाराष्ट्रामध्ये आपण सीबीआयवरती बंदी घातली. आता तेच परमवीर सिंग सीबीआय तपासासाठी चाललेले एखाद्या प्रकरणात, आणि त्याच महाराष्ट्रातून आपले देवेंद्र फडणवीस हे सीबीआय चौकशीसाठी इथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्र अनेक राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेली आहेत. त्यातली 2 पत्र मी काल आपल्याला सांगितली. संजीव भट्ट आणि शर्मा नावाचे अधिकारी गुजरातमधले, त्यांनी यापेक्षा गंभीर आरोप केलेले पत्र काल मी आपल्याला सांगितलं की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं. याशिवाय उत्तर प्रदेशमधले एक वरिष्ठ अधिकारी वैभव कृष्णा
हे नोएडाचे एसएसपी होते, बराबर ना एसएसपी? मैं ठीक बोल रहा हूँ ना? वैभव कृष्ण ने जो लेटर बॉम्ब उस वक्त योगी जी को लिखा था, उसमें तो पूरा रेड कार्ड दिया था उत्तर प्रदेश का, कौन से पोस्ट पर आने के लिए जो रैकेट चल रहा है वहां 7 या 8 सीनियर आईपीएस अधिकारी का 50 लाख से 1 करोड़ से ऊपर तक वो पूरा रेड कार्ड वैभव कृष्ण ने योगी जी को एक पत्र लिखकर दिया था। क्या उसके बाद गृह सचिव ने वहां हस्तक्षेप किया केंद्र के, या सीबीआई की इंक्वायरी लगाई, या वहां के लीडर ऑफ अपोजिशन दिल्ली में आए थे, जो भी हो, या वहां की सरकार ने उसके ऊपर कुछ कार्रवाई की थी? तो ऐसे लेटर का क्या होता है क्या नहीं होता है, ये हमारे लीडर ऑफ अपोजिशन को पूरा पता होना चाहिए। और मैं ऐसे 10 लेटर दे सकता हूं जहां बीजेपी की सरकार है और वहां के बड़े अधिकारी ने इस प्रकार से लेटर मुख्यमंत्री को लिखे है, तो ये लेटर बॉम्ब जो है वो ओम फुस हो गया। चलो त्या अहवालात काही गंभीर नाही, ते पत्र काही दम नाही, तर मग ते फुटलं कसं याबाबत महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे? करू द्या। जर त्यात काही इतकं आपण गंभीर नसेल नाही, ना, तर ते विरोधी पक्षाकडे कसं मी माध्यमातून मी आपल्याला काय म्हणतोय की राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचं सरकार या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहे। हे काय फार मोठं अणुबॉम्ब घेऊन फिरत नाहीयेत ते, बोललं नाही, भिंतीला लवंगी फटाकायचा वाद सुद्धा नाहीये। भाजप आणि संघ विकास समितीचे जे अधिकारी आहेत त्यांना तत्काळ दूर करावे, त्यांना पदभार ठेवणे ही मागणी मुख्यमंत्र्यांना करतात। नाही, त्यांच्या मागणीमध्ये तथ्य असेल तर नक्की त्याच्यावरती मुख्यमंत्री विचार करतील। गेल्या 1.5 वर्षापासून काही भोकं पडलेली दिसत आहेत काही ठिकाणी, हे जे दिसतंय तुम्हाला माहिती बाहेर जाणं येणं, त्या संदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल। आणि हे अधिकारी कोण आहेत याची आमच्याकडे पक्की माहिती आहे। पुलिस वालों के लिए लिखा था नमक हलाल है, तो पुलिस सरकार के पक्ष में होना चाहिए। क्या है आज सामने में लिखा गया, क्या लिखा? क्या नमक लाने की बात करी सभी? मैं कभी ऐसा लिखता नहीं। पुलिस महाराष्ट्र की हमारा सबसे बड़ी ताकत है और महाराष्ट्र का पुलिस हमारा स्वाभिमान है। 1-2 अधिकारी कुछ गलतियां करते, उसके लिए पूरे पुलिस फोर्स को हम दोषी नहीं ठहरा सकते। मुख्यमंत्री या संदर्भात कोणतेही भाष्य करत नाहीत, मुख्यमंत्री या सर्व प्रकरणासंदर्भात बोलणार आहेत का? बघा, आम्ही सगळे तानाजी मालुसरे बाजी प्रभूचे वंशज आहोत। आमचं काम आहे, आमचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी लढणं। ते राज्य करतायत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना राज्य करू द्या। आम्ही इथे सक्षम आहोत सगळ्या लढाया लढण्यासाठी। पण राऊत सर, ज्यांचं सरकार आहे, ज्यांचं सरकार समोर येत नाही, मुख्यमंत्री योग्य वेळी समोर येतील आणि जेव्हा मुख्यमंत्री समोर येतील तेव्हा हे जे काय सगळे घेऊन फिरतायत ना सो कॉल्ड तोफखाने आणि बॉम्ब, बरं का, त्याच्यामध्ये काही दम नाही हे तुम्हाला कळतं। परमिशन घेऊन इंटरसेप्शन केलेलं होतं, त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्याकडे दिला। मी ह्याविषयी बोलू शकत नाही, हा सरकारचा अखत्यारीतला विषय आहे। कोणी कोणाची परवानगी घेतली किंवा नाही हे सरकारच्या वतीनं जर उत्तर दिलं तर बरोबर। सचिव से मुलाकात के देवेंद्र फडणवीस ने आज गए हैं राज्यपाल से मुलाकात करने के लिए पूरे प्रकरण में, क्या लगता है? देखो, आप जिनके आप नाम ले रहे हैं, उनको मिले हैं, उनको मिले, वो सब तो बीजेपी के कार्यकर्ता है ऑफिशियल। तो राज्यपाल कोई प्रशासन में है, कोई राजभवन में है, तो मिलने तो घर की बात है, उनकी घर की बात है ना। राज्यपाल क्या राज्यपाल को आप कार्यकर्ता कह रहे हैं, इसका मतलब? डेफिनेटली। जो महाराष्ट्र में राज्यपाल है खुशहाली साहब, वो नहीं है क्या? कार्यकर्ता नहीं है क्या? सर आप बताइए। मैं बोल रहा हूँ ना, मैं दावे के साथ बोलता हूँ, ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ। देखिए, राज्यपाल महोदय जो है हमारे आज राज्यपाल है, कल तो को संघ के प्रचारक थे, कल तो को भाजपा के बीजेपी के मुख्यमंत्री थे, बीजेपी के वहाँ केंद्र में मंत्री रहे। तो क्या कार्यकर्ता कहना ये क्या इंसल्टिंग है?
अगर मुझे किसी ने कहा मैं शिवसेना का कार्यकर्ता हूं, मैं गर्व से कहूंगा मैं कार्यकर्ता हूं। लेकिन सर इस तरह ज्या की पदावर- संवैधानिक पोस्ट है अभी, संवैधानिक पोस्ट का मान सम्मान वहां बैठने वाले लोगों ने गरिमा रखना चाहिए। संविधान की धज्जियां वहां बैठकर कौन उड़ा रहे हैं? अगर राज्यपाल महोदय को अपने पद के गरिमा का इतना ही फिक्र है तो संविधान के दायरे में काम करना चाहिए। क्यों नहीं अब तक हमारे 12 राज्यपाल जो नॉमिनेशन है एमएलसी उनको मंजूरी मिल रही है, इसलिए कि बीजेपी के लोग नहीं चाहते वहां के कि हमारे 12 विधायक जो है उसको मंजूरी मिले। राज्यपालांना भेटतायत भाजपचे नेते सध्या अहो बैठक त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करा ना। राज्यपालांना कशाला भेटताय? सरकार राज्यपाल चालवतात का? सरकार मुख्यमंत्री चालवतात। राज्यपालांना भेटण्यापेक्षा विरोधी पक्षानं आपल्याकडले सगळे काही त्यांच्याकडे जी माहिती आहे ती घेऊन जर मुख्यमंत्र्यांना भेटले, चर्चा केली तर नक्कीच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यामध्ये एक चांगला संवाद होऊ शकतो। पण राज्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत असं तुमचं म्हणणं आहे का म्हणू नये? तुम्ही हा प्रश्न मला वारंवार विचारला तर उत्तर तेच आहे माझं। राजभवन हा राजकीय अड्डा झाला असेल तर त्याच्यावरती टीका टिप्पणी होणारच। जोपर्यंत राज्यपाल 12 राज्यपाल नियुक्त आमच्या आमदारांच्या नावांना मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही हे म्हणत राहणार, कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे 12 आमदारांना मंजुरी मिळत नाही हे राज्यपाल स्वतः मान्य करतील। नाहीतर असं त्याच्यामध्ये काय आहे त्या फायलींमध्ये? राव साहब सुप्रीम कोर्ट में आज मैटर सुनवाई होगी परमवीर सिंह के ऊपर कि आपको लगता है आप वेलकम करते बोलेंगे आलोक इशू के ऊपर सीएम साहब कब स्टेटमेंट देंगे इस पूरे इशू सीएम साहब को बोलने की होगी या नहीं होगी ये आप एक तो ऐसी है, सीएम साहब को बोलने की जरूरत ही नहीं है। क्या जरूरत? उसमें क्या है तो खुद सीएम साहब आकर बात करें। सुप्रीम कोर्ट में आज हेरिया हुआ या नहीं जवाब है प्रूव आपको लगता है होगा या नहीं होगा या नहीं करना है या कौन सा प्रोब चाहिए? इसी पूरे इशू के ऊपर? देखिए मुख्यमंत्री साहब खुद चाहते हैं प्रोब हो, अच्छा जांच हो। अनिल देशमुख जी जो गृह मंत्री है वो खुद चाहते हैं जांच हो, चाहते हैं ना। लेकिन लीडर ऑफ अपोजिशन ये जांच अधिकारी नहीं बन सकता। अगर रिटायर कोई हाईकोर्ट जज हो या और कोई है, आप जाकर मुख्यमंत्री से बात तो करिए। लीडर ऑफ अपोजिशन ने जाकर बात तो करनी चाहिए कोई प्रस्ताव लेकर। सर क्या लगता है आपको होम मिनिस्टर रहते हुए क्या जो प्रोब है वो हैम्पर कर सकते नहीं, जब तक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री है तब तक ऐसा कोई हैम्पर नहीं होगा। सर विरोधकांचं असं म्हणणं आहे, रावसाहेब नाशिकला असताना सरकारवर टीका करतात। रावसाहेब म्हणतात की सरकारचे पाय जमिनीवर नाही, सरकारवर शिंतोडे उडलेले आहेत। रावसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये पवार साहेबांना भेटतात त्यानंतर त्यांची भूमिका बदलते। ही रावसाहेबांची भूमिका सरकारबद्दल का नेहमी बदलत असतात? माझी सरकारविषयी भूमिका बदलण्याचं कारण नाही, काय संबंध आहे? पाय जमिनीवर असायला पाहिजे, ते काय सरकार विरोधी आहे का? सगळ्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजे तर उत्तम प्रकारे आपण काम करू शकतो। त्याच्यात चुकीचं काय? मी परत ते म्हणतोय कोणाचे पाय जमिनीवर नाहीये? प्रत्येकाचे पाय जमिनीवर हवेत असं म्हणतो। कोणाचे नाही आहे हे विचारतोय आम्ही। हा? कोणाचे नाही आहे? नाही ते कळेल तुम्हाला। राउत साहब अनिल देशमुख के इस्तीफे पे शरद पवार और आप भी कह चुके हैं कि वो अधिकार मुख्यमंत्री का है। बार बार विपक्ष की तरफ से इस्तीफा मांगा जा रहा है अनिल देशमुख का, इसीलिए बार बार पूछा जा रहा है कि मुख्यमंत्री क्यों नहीं बोल रहे? जब आप लोगों ने भी मुख्यमंत्री पे छोड़ा है तो इस पूरे मसले पर क्यों नहीं आ रहे और बोल रहे हो? दूसरा सवाल ये है कि परमवीर सिंह मसले पे सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई हो रही है, कैसे देखते हैं आप? देखिए सुप्रीम कोर्ट सुनवाई करेगी। सुप्रीम कोर्ट में इस प्रकार के सुनवाई का क्या निर्णय होता है सबको मालूम। सुप्रीम कोर्ट के पूर्व मुख्य न्यायाधीश आजकल हमारे राज्यसभा के सदस्य हैं। मैंने कल भी कहा, रंजन गोगोई साहब ने 15 दिन पहले एक बयान दिया है कि सुप्रीम कोर्ट में न्याय की स्थिति क्या है, वहां न्याय नहीं मिलता है। सुप्रीम कोर्ट में न्याय नहीं मिलता है, किसने कहा? रंजन गोगोई जी ने कहा है, जो आज राज्यसभा के सदस्य है भारतीय जनता पार्टी के आशीर्वाद से। तो मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट में न्याय देने के लिए या निर्णय देने के लिए क्या किया जाता है और क्या नहीं किया जाता है, ये स्पष्ट चित्र हमारे सामने है।
तो हम सुप्रीम कोर्ट में जो होता है वो देखा जाएगा। अगर किसी को जाना है अंतर्राष्ट्रीय न्यायालय में, वहां भी जाइए। पहला सवाल सर, उद्धव जी पर आप लोगों ने छोड़ा है, शरद पवार ने, आपने भी कहा है कि अनिल देशमुख इस्तीफा। मैं आपको एक बताना चाहता हूँ, ये सवाल आप 10 दिन से हमको पूछ रहे हैं, आपको कोई उसका जो आपके मन में है वो जवाब नहीं है। अनिल देशमुख पद पर बने रहे। राऊत साहेब, पण राज्याच्या राजकारणात नवं सत्ता समीकरण अस्तित्वात येऊ शकतं असं म्हटलं जातं. नवं सत्ता समीकरण अजून हे जुनं झालेलं नाहीये. 1.25 वर्ष झालं आता. नाही 5 वर्षानंतर, पूर्ण 5 वर्ष झाले की मला हा प्रश्न विचारला, मी उत्तर देईन.